ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 21 ते 40 श्लोक 1 ते 1। ऐका पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला नरेगे, तेवी लाजले व्याख्यान निगे, देखोनी जयाते। हे असो शब्द ब्रह्मजिये भाजे, शब्द मावळले या निवांतु निजे। तो गीतार्थ मराठिया बोलिजे, हा पाडू काय। परी आयसी याई मज दिवसा, तो पुढती याची एकी आशा। जे धिटवा करोनी भवदृशा, पर्यंतया हो आवे। तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते। तेने अवधान की जो वाढविते, मनोरथा माझिया। काजय दिठिवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धी मती पिके। एरवी कोंभेला उन्मेषु सुखे, जरी उदास तुम्ही। सहज तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा। तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची। अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावची अभिप्रायाते विये। भावाचा फुलोरा होत जाये मतिवरी। म्हणून संवादाचा सुवाव ढळे, तरी हृदयाकाश सारस्वते ओवळे। आणि श्रोतात दुश्चित्ता तरी वितुळे, मांडला रसू। अहो चंद्रकांतु द्रवता किर होये, परिते हातवटी चंद्रिकी आहे। म्हणून वक्ता तो वक्ता नोहे, श्रोते विण। परी आता आमुते गोड करावे, ऐसे तांदुळी काय सात विनवावे। साई खडी आने काही प्रार्थावे, सूत्रधाराते। तो काय बाहुलीची या काजा नाचवी, की आपुले जाणीवेची कळा वाढवी। म्हणून आम्हा या ठेवा ठेवी काय काज। तव श्री गुरु म्हणती काही जाहले, हे समस्त ही आम्हा पावले। आता सांगईजे निरूपिले नारायणे। एत संतोषुने निवृत्ती दासे, जे जे म्हणून उल्हासे। अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते जाहले। श्री भगवान वाच, इदं तु ते गुह्यमं प्रवक्ष्याम्य न सूयवे। ज्ञानं विज्ञान सहितं, यज्ञत्वा मोक्षसे शुभात्। ना तरी अर्जुना हे बीज,
पुढती सांगिजेल तुझ जे अंतःकरणीचे गुज जीवाची येणे माने जीवाचे ये फोडावे मग गुज कापा मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी तरी पर्येशी गा प्रज्ञा वास्तेचीच संज्ञा बोलिली गोष्टीची आवज्ञा नेणसी करू म्हणून गूढपण आपुले मोडो वरीन बोलणेही बोलावे घडो परी आमुचेही जीवीचे पडो तुझ्या जीवी आगाथानी कीर दूध गूढ परिथानासीची नव्हे की गोड म्हणून सरोकात सेवितयाची चाड जरी आनंदी मिळे मोडावनी बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले परी ते सांडी विखुरी गेले मनोये काही या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्युगती पैगा गौप्य ही परी तया प्रती सावळी जे सुखे राम कृष्ण हरी।